किंमत सांगायची होती त्यांची? त्यांची 2500 2500 सांगायची होती. तुम्ही केवढ्याला घेतलं माता आहे? आम्ही 1500ला घेतलं. 1500ला घेतलं. 3200ला 2ला घेतलंय माता. तर मित्र 13 सांगायचे 1000ला घेतलं. 1300 सांगत होते, 1000ला घेतले तुम्ही. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री, जिल्हा धुळे असा या बाजाराचा ॲड्रेस राहतो. दर शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून तर 10 ते 11 वाजेपर्यंत हा बाजार लागत असतो. या बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्या आणि बोकड खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. जास्त करून मेंढ्या आणि घेटे या बाजारात खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात, कारण की आजूबाजूला सगळे मेंढपाळ लोक आहेत किंवा ठेलारी लोक आहेत मित्रांनो. त्यामुळे मेंढींचं मार्केट हे सगळ्यात मोठं आहे. मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री हा पूर्ण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बाजार काही दिवसांमध्ये होणार आहे. सध्या ते 2 नंबरला याची रँकिंग येते मित्रांनो. पण लवकरच हा बाजार 1 नंबर रँकिंगला येणार आहे, कारण की माल खूप स्वस्त चीप रेटमध्ये आणि सगळ्यात जास्त आवक या बाजाराला येत असते मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आजच्या बाजारामध्ये तुम्हाला शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची काय किंमत चालू आहे हे समजेल. धन्यवाद. मित्रांनो या ठिकाणी दादांनी नेहमीप्रमाणे लहान पिलं आणलेले आहेत बघा. क्वालिटी छान आहे आणि हे एक लहान पिलो हातात आहे मित्रांनो. दूध पेता बच्चं एक 15-20 दिवसाच्या आसपासचा बोकड असेल. माल बघा, माल खूप छान आहे आणि यांची सुद्धा क्वालिटी छान आहे. गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो. हा चारा खाता बोकड आहे आणि हे एक लहान दुधावरचं पिलो आहे. जे लहान पिलो आहे दुधावरचं याची काय किंमत सांगितली? 2800 रुपये. कमी जास्त करून देऊन टाकायचा. आणि या मोठ्या बोकडांच्या काय सांगतायत? 3500 रुपये. तर मित्रांनो बघा 2800 रुपये या पिलाची किंमत सांगतायत. ते कमी जास्त करून देऊन टाकतील. आणि 3500 रुपये या मोठ्या पिलांच्या सांगतायत. म्हणजे गडीभर 2500-3000 रेंजमध्ये पिलंसुद्धा घेऊन जातील. पिलं खूप छान आहे. बाजार सध्या टाईट होत चाललेला आहे दिवसेंदिवस. दिवाळीपर्यंत मार्केट आता हे टाईट होत जाणार आहे. क्वालिटी खूप छान आहे पिलांची. 1 नंबर माल आणला आहे बघा. या ठिकाणी दादांकडे हे लहान पिलं आहेत बघा आणि एक हातात पिलो आहे मित्रांनो. याची सुद्धा क्वालिटी छान आहे. गावरान जातीत माल आहे. बोकड आहे आणि हा सुद्धा बोकड आहे. पिलं छान आहेत. हे बघा या जोडीचा शोधा चालू आहे आता. हो पण काय किंमत सांगतात त्यांची? ते कसं काय होतात कसं काय मागितले त्यांनी? कसं काय मागितले? 6000ला जोडी. काय बोलले तुम्ही? मी 8.5 बोलले. 8500 बोलले. मित्रांनो बघा 6000ला जोडी मागितली. 8500 रुपये बोलले ते, म्हणजे 7000 पर्यंत सोडून देणार आहेत. पिलं छान आहेत. आणि या लहान बारीक पिलाचे काय सांगतात? 2500 कमी जास्त करून देऊन देणार. मित्रांनो बघा 2500 रुपये सांगायचे, 2000 पर्यंत सोडून देणार म्हणतात. पिलो खूप छान आहे बघा. माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी जितोआबा पारदीने माल आणला आहे. चारा खाते बोकड आहेत आणि त्या ठिकाणी लहान पिलं सुद्धा आहेत बघा जितोआबांकडे. माल मस्त आहे. यांचा शोध या ठिकाणी चालू आहे. आपण किंमत काय सांगतात? माल चांगला आहे. बोकड छान आहेत बघा. हे चारा खाता माल आहे आणि हा दुधावरचे पिले आहेत मित्रांनो. क्वालिटी छान आहे यांची सुद्धा. आणि इकडे जो माल आहे हा टोटल चारा खाता माल आहे. 4 पिले आहेत. पिल्लं खूप छान आहे त्या ठिकाणी. माल मस्त आहे बघा. अजून माल उतरवणं चालू आहे या ठिकाणी बघा. ती जितोआबांची गाडी आहे मित्रांनो त्या ठिकाणी. तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो. हे बघा या ठिकाणी माल उतरवणं चालू होतं. या ठिकाणी माल उतरवणं चालू आहे मित्रांनो. आणि यांचे 3-3000 रुपये त्यांनी सांगितलेले होते आणि हे 1500-2000च्या रेंजमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो. माल मस्त बघा. हे 3000 रुपये सांगायचे म्हणजे 2500ने करून देतील आबांत. क्वालिटी छान आणली. पिलं 1 नंबर आहेत बघा. माल मस्त या ठिकाणी. या ठिकाणी बघा मित्रांनो गाभण शेळ्या आणल्या आहेत. गावरान जातीमध्ये माल आहे. क्वालिटी बघा. थोडीशी थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळे ही वळत आहेत. पिल्लं खूप छान आहेत बघा. 1 नंबर माल आहे मित्रांनो. टोटल गाभण आहे. टोटल गाभण 6-7 शेळ्या आणल्या आहेत दादांनी. 1 नंबर माल आहे बघा. क्वालिटी बघा. क्वालिटी खूप छान आहे. कसं काय सांगतायत? 12,000 रुपये कान सांगायचे. थोडेफार करून घेणार मागे पुढे. 11.5 पर्यंत सोडून देणार.
तर मित्रांनो बघा टोटल गाबणी शेळ्या 12,000 रुपये कान सांगतायत. 11, 11.5 काही जर आलं गिराईक तर 10,000 रुपये म्हणजे सुद्धा सोडून देते. दोनशे घेणारा पाहिजे. दुधावरच्या सगळ्या गाभण आहे, टोटल गाभण आहेत. हे बघा मित्रांनो काढून दाखवलं म्हणजे गडी बरं या 3.5 काही 4 महिन्याच्या आसपासच्या गाभण शेळ्या पिल्लं छान आहेत बघा. माल मस्त आहे मित्रांनो, क्वालिटी छान आणलेली आहे बघा. टोटल बच्चे एक 6-7 नग नाही 3, 2, 5, 6, 7, 8 नग आहेत मित्रांनो. त्यांचा माल आहे सगळा. क्वालिटी खूप सुंदर आहे बघा. दुधावरच्या शेळ्या सगळ्या. कास बघा कशी एक नंबर कास आहे. पिल्लं खूप छान आहे बघा. ही शेळीची कास कशी आहे बघा. क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी. पाय उचला तर तिचा बघा मित्रांनो. छान आहे सड बघा तिचे एक नंबर बच्चा आहे बघा. हे चमकी म्हणजे सगळ्या दुधावरच्या शेळ्या आहेत मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे. पिल्लं खूप छान आणलेत. एक नंबर क्वालिटी बघा माल मस्त. मित्रांनो या ठिकाणी जुता आपांनी दावण उतरवलेले पिल्लं बघा. पिल्लं खूप छान आहे. बारीक पिल्लं छान आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी हे जे मोठा बच्चे आहेत मित्रांनो. दावण बघा दावण किती छान आहे. क्वालिटी छान आहे. त्यांनी मेंढे सुद्धा आणलेले आहेत. गेले सुद्धा आणले त्या ठिकाणी. चमकदार पिल्लं आहेत मित्रांनो. तो आपण ते सध्या कसं आहे याच्यात मेंढींमध्ये सुद्धा काम करायला लागले ते बघा. मेंढा आणि पिल्ली होती त्याखाली. आणि या ठिकाणी मोठी दावण आहे. पिल्लं बघा एक नंबर पिल्लं. टोटल पिल्लं दाखवतो मित्रांनो तुम्हाला. सगळे चारा खाते फुकड आहेत. A to Z चारा खाते फुकड आणि आवड सुद्धा राहते त्यांच्यामध्ये. आणि थोडेसे लांब पिल्लं आहेत. माल मस्त आहे. हे चारा खाते फुकडांचे कसं काय सांगितलं मागताय हां 3 प्रमाणे मागितले. कसं काय सोडणार मग 3.5 प्रमाणे सोडून 3.5 थोडंसं मागे पुढे करून घेणार त्याच्यात. आणि हे बारीक बच्चांची बारीक मागताय. हां थोडंफार करून घेणार मित्रांनो बघा. मागायची किंमत वेगळी सांगायची किंमत वेगळी राहते. पण जर शोधा करायला आले तर करून घेतात मागे पुढे बघा. पिल्लं छान आहेत. बंचमध्ये जर माल खरेदी केला तर 100% या ठिकाणी बार्गेनिंग होते. फक्त बंचमध्ये माल खरेदी करायचा. जुतो आबा पारदींचा माल या. पिल्लं खूप छान आहे. माल मस्त आहे बघा. या ठिकाणी उभे आहेत. दावण बघा किती मोठी दावण आणलेली. तुझी दावण एकदम टॉप क्वालिटीमध्ये माल आणला आहे. माल चांगला आहे बघा. पिल्लं सुंदर आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी दादाने बघा मित्रांनो नेहमीप्रमाणे माल आणलेला आहे. मोठ्या क्वालिटीमध्ये पिल्ले आहेत. बोकड बघा. बोकड खूप छान आहेत. सगळे चारा खाते बोकड आहेत. मे बी 4 महिन्याच्या आसपासचा माल आहे. 4-4.5 महिन्याच्या आसपासचा माल आहे. गावरान जातीत माल आहे. पिल्लं खूप सुंदर आहेत बघा. एक नंबर क्वालिटी आहे या ठिकाणी. मस्त माल आहे. जवळजवळ 10 ते 12 नग आणलेले आहेत. सगळे बोकड आहेत का टोटल? काय कान सांगतायत? 5,500 रुपये यांची. आणि देऊन द्यायला करून देणार का 4.5 प्रमाणे. तर मित्रांनो बघा 5,500 रुपये कान सांगायची. 4,500 प्रमाणे सोडून देतील. पिल्लं खूप छान आणलेत. आणि या ठिकाणी लहान धावण सुद्धा त्यांची पिल्लं एक नंबर आहे त्या ठिकाणी. एक नंबर बच्चे आहेत बघा. माल मस्त यांचे कसं सांगायचे 3.5 सांगायचे करून घेणार त्याच्यात सुद्धा. तर बघा मित्रांनो 3,500 रुपये सांगायचे आहेत लहान पिल्लांचे. त्याच्यात सुद्धा कमी जास्त होऊन जाणार आहे. दावण मधले पिल्लं खूप छान आणले. क्वालिटी छान आहे. फुलं आणले दादांनी. एरंडोलचे दादा ते जळगाव एरंडोल परोडा त्या साईडचे माल मस्त आणला बघा. क्वालिटी खूप सुंदर आहे. माल छान. तर मित्रांनो बघा जोडीचा शोधा चालू या ठिकाणी. पिल्लं छान आहेत. पण केवढ्याला देतात ते? 5,000 मागितला गेला पिल्लू. 6,000 सांगतायत. आपण केवढ्याला देतात यांचा शोधा चालू मित्रांनो. 10,000 रुपयाला मागितलं आपण केवढ्याला मिळतात त्याने दिलेली 12,000ला मागून घेतली थोडी. 12,000 16,000 रुपये हा एक 9,000ला सांगतायत. 6,000ला मागितला. 7,000 करून दिले. 8,000 करून दिलेले.
8,000 करून दिलेले आहेत मित्रांनो, दिलेले नाही. 9,000 म्हणतात ते. पक्के 9,000 लागते. तर पक्के 9,000ची अडी मित्रांनो. 8,000ला मागून घेतला, दाणे दिलेले नाही. माल चांगला होता बघा, पिल्लं छान आहेत, क्वालिटी सुद्धा चांगली आहे. किंमत चांगली लागून गेली होती, माल दिलेली नाही. पिल्लं छान आहेत बघा. या ठिकाणी बघा दादाने नेहमीप्रमाणे बच्चा आणले. पिल्लं खूप छान आहेत. 2 लॉटमध्ये माल आहे, मोठा माल आहे. 6 महिन्याचा बच्चा माल आहे. आणि या ठिकाणी बारीक बच्चे सुद्धा आणलेले आहेत. जवळजवळ 3 महिन्याच्या आसपासचा माल आहे, 2.5-3 महिन्याच्या आसपास. पिल्लं खूप छान आहेत. आणि हा मोठा माल आहे मित्रांनो, 6 महिन्याच्या आसपासची रेंज आहे. 1 नंबर क्वालिटी गावरान जातीमध्ये माल आहे. अंदाजे वजन पाहायला गेलं तर एक जिवंत 15 किलोच्या आसपास भरून जातो. 15-20 किलोच्या आसपास, 20 किलो येऊन जायला पाहिजे. आणि हे एक 5 ते 6 किलोच्या आसपास येऊन जायला पाहिजे. किलो खूप छान आहे बघा, माल मस्त आहे. या मोठ्या मालाची काय सांगतायत? 5,500 रुपये सांगायचे, कमी जास्त होऊन जाईल. आणि या लहान मालाचे 3.5 प्रमाणे. तर मित्रांनो बघा, याचे 3.5 प्रमाणे सांगतायत, कमी जास्त होऊन जाणार आहे. आणि याचा 5,500 रुपये कान सांगायचा, याच्यात सुद्धा मार्ग निघून जाणार आहे. पहिलं मस्त आणलं, छान क्वालिटी बघा, माल मस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो या जोडीचा शोधा झाला आहे बघा, मागे शूटिंग चालू आहे. क्वालिटी छान आहे, जोडी आहे मित्रांनो, पिलं छान आहेत. केवढ्याला दिला आता? 13,000 रुपये. तुम्ही घेतला? लोन केलं. काय सांगत होते? काय सांग? 17,000 म्हणत होते, पण त्यांचं आमचं देवाधर्माचं काम आहे, देवीसाठी 13 मध्ये जोडी घेतलेली आहे बघा. तर मित्रांनो 13 मध्ये जोडीमध्ये 6,500 माल दिलेला आहे. किलो खूप छान आहे बघा. ते सुरुवातीला 18,000 सांगत होते, करून दिले 13,000 मध्ये काम करून दिलेलं माल. मित्रांनो या ठिकाणी या बोकडाचा सुद्धा चालू आहे. पिलं खूप छान आहे, माल मस्त आहे. मला पोटाला नाही देतो काही. हो आपण तेवढ्या सांगतात ते पैसे दिलेत, वापस करून दिलेत पैसे. बोकड चांगला मित्रांनो, तेवढ्याला दिलेला आहे. विचारून दिला आपण, सध्या माल मस्त आहे बघा, क्वालिटी छान आहे. काय किंमत सांगितली होती भाऊ? 3,000. केवढ्याला मागतायत? 2600ला मान्य झाली. काय अपेक्षा मग? केवढ्यापर्यंत जायला पाहिजे? 2800 2900 पर्यंत जायला पाहिजे. मित्रांनो बघा, 3,000 रुपये सांगायचे, 2600ला मान्य झालेले आहे. 2800 पर्यंतच्या अपेक्षा होती दादाला. बोकडे पिल्लू छान बघा, माल मस्त आहे, क्वालिटी छान आहे. या ठिकाणी गावरान जातीमध्ये जोडी आणलेली बघा, जोडी छान आहे, काळ्या रंगात माल आहे, बुकी बंद आहे मित्रांनो. 1 नंबर पहिले थोडं मोठा फिरवंत आहे बघा, मोठा माल आहे, लक्षात येत नाही, पण एक भरलेला माल आहे. काय सांगितले जोडीची? काय किंमत सांगितली जोडीची? 11,000 सांगितलेली. केवढ्याला मागितला? 11ला मागितला. ते काय बोलताय? दिले, घेतले गेले का? तर मित्रांनो बघा, 11,000ला घेतला गेलाय. 11,000 रुपये सांगायचे. ते चांगला झालाय शोधा. काटेवाडीमध्ये बच्चे आहेत, दोघं बोकड आहेत ना. कार्यक्रमाला चालले, कार्यक्रमाला माल चाललाय. किलो छान आहेत बघा, 1 नंबर बच्चे आहेत मित्रांनो. 11,000 मध्ये खरेदी झालेला आहे. दादांनी माल घेतलेला आहे. किलो सुंदर आहेत बघा, या ठिकाणी माल मस्त. या ठिकाणी सुद्धा चालू आहे मित्रांनो. किल्ला छान आहे, माल मस्त आहे. हो पण काय किंमत सांगताय दादा? शोधा चालू आहे ठिकाणी बघा. बाबां ते शोधा लावणार त्या ठिकाणी. बाबां ते छान आहे. 3,500 सांगायची किंमत होती. 3,000 शेवट सांगितलं त्यांनी. हो पण शोधा केवढ्याला मागतात? किल्ला छान आहे, क्वालिटी 1 नंबर. आजार वगैरे काही नाही. 3,000ला दिला का आता त्यांना? 3.5 सांगायचे होते बुवा. तर मित्रांनो बघा, 3.5 सांगायचे होते, 3,000ला दिलेलं आहे. किलो छान आहे, माल मस्त आहे. काटेवाडी आहेत ते, धनगर आहेत दादा. ते पाळायला घेऊन चालले माल. का पाळायला चाललाय का? पाळायला घेऊन चालले. 3,000 मध्ये घेतलेला बघा, पिलो छान आहे. या ठिकाणी या जोडीचा शोधा चालू आहे. माल मस्त आहे, 1 नंबर बच्चा आहे बघा. याचा शोधा चालू आहे. या एका पिलाचा शोधा चालू आहे या ठिकाणी. माल मस्त आहे. 4,500 रुपये असतील तर घेऊन जा असे ते म्हणता येईल. पण तेवढे पैसे दिले दादा. छान आहे, माल मस्त आहे बघा. नेमका सांगते काय? किती म्हणताय बाबा ते? सांग नेमका सांग. 3 मागे ना तुम्ही किती? 3.5 सांगा. 4.5 सांगितलं मित्रांनो. 4,500 रुपये 3,000ला मागतायत बाबा ते. तो आपण शेवटी शोधा किती होतो या ठिकाणी. माल मस्त आहे बघा, किल्ला छान आहे. 4,000 सांगतो. 3.5ला मागणी होते. भाऊ आपण थोड्याला सोडतो.
अरे तू पाहिजे हो मित्रांनो शोधा कसा होतो बाबा कसे बोलून बोलून गंडवतात 3.5 म्हणतायत ते 3.5 म्हणतोय बाबा 4.5 म्हणतायत ते बघा माल मस्त आहे 4.5 ला सोडणार नाही किलो छान बरोबर फोटो झाला ना पिलू दिलेले आहे माल मस्त आहे बघा केवढ्याला सोडला त्यांना आता 3200 फायनल सोडला तर मित्रांनो 3.5 सांगायची होती 3200 सोडून दिलेला बघा माल घेऊन चालले ते बाबा ते पिलो छान होतं घेणारा जो राहिला त्याचा 100% चेहरा येतो मित्रांनो या ठिकाणी बघा ही पूर्ण दावांचा शोधात आलेला आहे कोकरे आहेत मित्रांनो जवळजवळ 3.5 महिन्याच्या आसपासचा माल येऊन जाईल ना 3.5 महिन्याच्या आसपासचा माल मित्रांनो चराईमधला पिलो खूप छान आहेत बघा माल मस्त आहे कोण टाकलाय माला यांनी घेतला का कुठं चाललाय माल कुठं चाललाय कुठं आला गिरणार बरं कसं काय घेतलाय माल आता 5,500 रुपये कान काय कान सांगायचा होता त्यांचा 5.6 तर मित्रांनो बघा 5.6 रुपये सांगायची किंमत होती 5,500 रुपये प्रमाणे पाळायला माल चाललाय गिरणाऱ्याला मालेगाव जवळ मित्रांनो पिल्लू खूप छान आहे बघा माल मस्त आहे क्वालिटी छान घेतली बघा 1 नंबर बच्चे त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा या लॉटचा शोधा चालू टॉप क्वालिटीमध्ये बकर आणले जातात आणि पिल्लू खूप छान सराईमधला माल आहे आणि फार्मिंगसाठी बच्चे छान बच्चे या ठिकाणी बार्गेनिंग शोधा चालू चाल द्या काही नाही 5,800 आणि ते कसे मागताय कसे सांगितले 100 कमी 6,000 मित्रांनो 100 वरून शोधा थोडासा मागे पुढे किलो खूप छान आहे बघा माल मस्त आहे 2, 2, 4, 5, 6, 7, 8 नग मित्रांनो 1 नंबर बच्चे पाळायलाच माल चाललेला आहे 100 कमी करून टाकलं तुमच्याकडनं 6,000 सांगायचे 5,900 फायनल सांगतायत 5,800 मागणी होते थोड्यावरून मागे पुढे होते म्हणजे गडीवर 5800 मागितला आणि 5900 रुपये सांगायचे 6,000 रुपये सांगितले 6,000 रुपये सांगितले सुरुवातीला त्यांनी पण 5,800 मध्ये माल मागितला गेलेला आहे 5,900 सांगता येते कुठं माल चाललाय आता निफाड तालुक्यात का बरं पाळायला माल चाललाय 5,900 तर मित्रांनो बघा 5,900 माल चाललाय पिलो खूप छान आहे क्वालिटी मस्त आहे आणि चांगला पडलाय काय अडचण नाही मित्रांनो माल मस्त आहे बघा मित्रांनो शोधा चालू आहे या ठिकाणी पण एक बोली अशी माद्या काढून घ्यायच्यात आणि नर म्हणजे कोकरं मेंढर काढून द्यायच्यात त्यांना बाजूला पिल्लू खूप छान आहेत माल मस्त आहे या ठिकाणी क्वालिटी छान आहे बघा फार्मिंगसाठी माल मागताय काय शोध होतं लाईव्ह शोधा दाखव पिल्लं छान आहेत बघा पाळायला माल चाललाय दादा ते माल टाकतायत 2700 रुपये कानाने मागणी झालेली टोटल 27 सांगतोय 27 न घेत असं म्हणतात 27 न घेत असं म्हणतात पिल्लू खूप छान आहेत बघा या ठिकाणी चालू आहे मित्रांनो 6,000 रुपये कान सांगितलेला आहे भाऊ आपण शोधा कसा होतोय माल चांगला आहे बघा तेवढे नर असले तेवढे घेऊ 3600 3600 सगळे नर माल मस्त आहे पाहू नाही म्हणतात 3600 5,000 5,000ला बी नेवणार म्हणतात ते 3600 प्रॉब्लेम छान आहे मोठा आहे माल मोठा आहे बघा छान आहे कसं काय सांगितलं मग 6,000 मध्ये थोडंफार करून घे ना 6,000 मध्ये थोडंफार करून घे ना जास्त कमी नाही होणार फक्त तर मित्रांनो बघा 3600 मागितले होते दिलेले नाही दादांनी 6,000 रुपयाने माल सांगितलेला आहे पण जास्तीत जास्त 5,000-5,500 रुपये कानाने माल नाही सोडते पिलं छान आहेत बघा माल मस्त आहे मित्रांनो मोठा माल आहे क्वालिटी एक नंबर
हा बोला. या ठिकाणी या कोकणात 7,500 रुपये माल सांगून दिलेला आहे. दादाचा माल आहे 6,500 रुपये सांगितला आहे आणि दादांच्या या ठिकाणी शोध आला आताही लाग बच्चा माल कसं काय मागतात हो आपण पिल्ले छान आहेत बघा 6,500 रुपये माल सांगितला दावण बघा दावण खूप छान मित्रांनो एक नंबर क्वालिटी मला एकदा क्या बोला तूने 6,500 रुपये कान हो पण काय जणांनी मागतात 4,500 रुपये 6,500 डायरेक्ट 100-200 रुपये कशाला उतारायचे 6.5 सांगून दिले 4.5ला मागितलेत 4:45 पर्यंत आले दादा ते चांगला मागा मी बस करून उतरून जाणार 150 मी खेळ करणार नाही बकरू नाही ते बकरू आला ते बकरू आला चांगला मागून घेतलाय काय लांब नाही दादा ते जवळ आहे मित्रांनो पिल्लं छान आहेत बघा आणि किंमत सुद्धा योग्य सांगून दिलेली बकरे पकडून घ्या असं असं नका मागा पावणे पाच मागितला त्यांनी 5.25 मागितला त्यांनी येईल फिरून फारून येतील ते येईल तो काही अडचण नाही 5.25 पर्यंत मागितलाय 6,500 रुपये सांगायचे तो आपण दादा कितीपर्यंत मागतायत आता सारखा माल येतच नाही दावण मग कोणता बारीक आहे किती बारीक आहेत बच्ची उचलून बघा बरं त्यांना फक्त उचलून बघा पैसे लागत उचलून बघा तर मित्रांनो व्यापारी दादा त्यांचा शोधा चालू आहे कानामध्ये गुपचूप पिल्लं छान आहेत हो आपण केवढ्याला मागतात माल मस्त आहे टाकायला सांगतायत ते टोटल लॉट टाकायला सांगतायत टोटल लॉट चांगला सांगतायत अभी भी ऐसा टूटे जाल बोलता लाभ टूट के फेंकना नहीं पड़ता हम लोग बाता करके देना हो पड़ते आपण छान आहेत पिल्लं काय भाव टाकलेला आहे क्वालिटी छान आहे या ठिकाणी 4,000 रुपये कानाने मागून घेतलेला आहे पिल्लं छान आहेत मित्रांनो दादाने माल सोडलेला नाही आहे 6,000च्या त्यांच्या पिल्लं छान आहेत माल मस्त आहे 5,500 रुपये कमी देत आता माल सोडलेला नाही शेवट कशी शेवट कशी 6,000 मित्रांनो बघा 6,000च्या अपेक्षा पिल्लं छान आहेत माल मस्त क्वालिटी छान आहे काठेवाडीमध्ये या ठिकाणी शेळ्या आणल्यात बघा पिल्लं छान आहेत माल मस्त आहे बघा दुधावरच्या शेळ्या आहेत टोटल एक बंच आहे मित्रांनो कास बघा कशी एक नंबर कास आहेत शेळ्यांना पिल्लं छान आहे माल मस्त आहे बघा या ठिकाणी एक नंबर वरचे आणलेले आहेत 6,000 रुपयाने मागणी चालू आहे 6,000 रुपयाने मागणी चालू आहे व्यापारी दादा ते मागतायत हो पण कसं काय शोधा वस्तू या ठिकाणी पिल्लं छान आहेत शेळ्या आहेत मित्रांनो सगळ्या नव्या शेळ्या आहेत क्वालिटी छान आहे एक नंबर वरचे बघा समोरून दाखवून परत एकदा दावणीला बांधलेली त्या ठिकाणी हा टाकून पाहता क्वालिटी छान आहे या ठिकाणी शोधा डन झाल्या बघा पिल्लं खूप छान आहेत माल मस्त मित्रांनो टोटल आणि निशाणे काढतो मित्रांनो कारण कसं आहे शोधा झालेला समजा म्हणजे दुसरं कोणी त्या शेळीला दावणी लावलं पाहिजे म्हणून ते 100% मागचे केस कापून टाकतात त्या ठिकाणी पिल्लं खूप छान आहेत माल मस्त आहे बघा विचारू दादांना काय घेतलेलं असं पिल्लं छान आहे त्या ठिकाणी बरं काय कानाने माल टाकला दादा आता हा कोकरे मिल जाते क्या कान से डाले 9,000 तर मित्रांनो टोटल 9,000 रुपये कानाने माल टाकलाय पिल्लं छान आहेत बघा माल मस्त आहे या ठिकाणी बघा कोरोडेबल एकदम 9,000 मध्ये छान क्वालिटी पिल्लं छान क्वालिटी मस्त बघा एक नंबर बच्चे त्या ठिकाणी या ठिकाणी बघा टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या आणल्या मित्रांनो गावरान जातीमध्ये माल एक पिल्लं खूप छान आहे त्या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी कोकरांची गाडी खाली होते बच्चे बघा बच्चे खूप छान आहेत त्या ठिकाणी पाहण्याला एक माल आहे शेळ्या बघा तुम्ही एकदा टोटल गावरानी जातीमध्ये माल आहे मित्रांनो काही गाभण आहेत काही खाली आहेत पिल्लं छान आहेत 2 दात 4 दात 6 दात 8 दात असा माल मित्रांनो आणि या बारीक नवीन पाटासुद्धा आणलेले त्या ठिकाणी बच्चे छान आहेत दावण एक नंबर आहे पाहू आपण काय भाव सांगतो दादा ते एक नंबर क्वालिटी बघा त्यांच्यातली जी एक शेळी आहे बघा
पिल्लं छान आणले त्या ठिकाणी टोटल माल क्वालिटीमध्ये. कसं काय सांगितलं होतं? 11,000 काय मागितलं होतं त्यांनी? 9,000 कसं काय सोडणार आहेत मग? 10,000 म्हणजे सगळी धावण त्या रेंजमध्ये सोडून देणार मागे पुढे करत. तर मित्रांनो बघा 11,000 रुपये सांगायचे आहेत, 9,000ला मागणी झालेली आहे, 10,000 मध्ये सोडून देणार आहे. टोटल धावण त्या रेंजमध्ये सोडून देणार आहे. ते पिल्लं खूप छान आणले, क्वालिटी छान आहे माल मस्त. मित्रांनो या ठिकाणी बघा बारीक कोकणाची धावण आणलेली आहे, पाळायला माल एकदम समोर फार्मिंगसाठी पाळण्याला एक माल आणलेला आहे. पिल्लं छान आहे टोटल पंचमध्ये माल आहे बघा, 1 नंबर बच्चे आहेत. पूर्ण धावण फार आहे. दादांचा माल आहे या ठिकाणी. कसं काय सांगतायत कोकणाचे? 9,000 कसं काय मागितले? 6ला मागितलं, 7ला मागितलं, 6.5 थोडेफार कमी जास्त करून सोडून व्यापारी. तर मित्रांनो बघा 9,000 रुपये कान सांगायचे आहेत, पण 6-7,000 रुपये मागणी झालेली सांगतायत. थोडंफार मागे पुढे करून सोडून देणार. त्याचे छान बघा क्वालिटी गावांमध्ये माल आहे. फैजान नाव आहे यांचं, फैजान भाऊ माल मस्त आणलाय. मित्रांनो या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल आणलेला असतो. दादांचा माल आहे, सौदा चालू आहे या ठिकाणी. पिल्लं 1 नंबर आहे. आपण काय भाव सांगतात बोकड आहेत मित्रांनो. व्यापारीचा बोकडवाला भाऊ व्यापारीचा माल आहे मित्रांनो. तो काय किंमत सांगतात? 85 मध्ये माल आहे. पिल्लं बघा पिल्लं खूप छान आहे. काय कानाने सांगितलं आहे? 6,000 हजाराने सांगितलेलं आहे. कसं काय मागितलेलं आहे? 5.5ने मागितलेलं आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? 5.25 पर्यंत आला तर सोडून देणार आहे भाऊ. तर मित्रांनो बघा 6,000 रुपये सांगायची किंमत आहे. 5.5 पर्यंत मागणी झाली, 5-5.5 पर्यंत. पण 100-200 इकडे तिकडे आला तर पूर्ण बंद सोडून देणार आहे. पिल्लो खूप छान आहेत, क्वालिटी मस्त आहे बघा. दर शुक्रवारी सागरी बाजारात आणि ते माल आणत असतात या ठिकाणी. शेवट माल राहतो या ठिकाणी. पिल्लो खूप छान आहेत, क्वालिटी मस्त आणली बघा, 1 नंबर बच्चे मित्रांनो. या ठिकाणी बघा या बोकडाचं सुद्धा चालू आहे मित्रांनो. 13,000 रुपये सांगायचे. किती मागितला? 7,000 मागितला. 13,000 रुपये सांगायची किंमत आहे. पाव पण शोधा किती लोक मित्रांनो. माल मस्त आहे या ठिकाणी. पिल्लं छान आहे. 7ला मागितला, 13 सांगायची. काय सांगितला शेवट याचा? 15,000. तर मित्रांनो बघा आधी 13 बोलला, 7ला मागितला, आता 15,000 रुपये सांगायला लागला. पिलू छान आहे, माल मस्त आहे. काय पण किंमत सांगतो, माल मस्त आहे बघा. पिलं छान या ठिकाणी. गावरान जातीमध्ये कोकरा आणलेले पिलू खूप छान आहे मित्रांनो. माल मस्त आहे या ठिकाणी. बार्गेनिंग चालू आहे. टोटल लॉटचा शोधा चालू आहे. कसं काय सांगितलं? काय कान बोलले? कसं काय मागितलं आता? 3.5. तर मित्रांनो 6,000 रुपये सांगायचे. 3.5ने मागणी झालेली. पिलू खूप छान आहे त्या ठिकाणी. माल मस्त आहे. पाव पण कसं काय शोधा होतो या ठिकाणी. मित्रांनो निघून गेलेत मागून ते. त्या रेंजचा माल नाही आपल्याला माहिती आहे बाजारामध्ये. आज आपण पूर्ण पाहिलेला आहे. 6,000 रुपये कान सांगायची किंमत आहे. शेवट कसं होईल? 6.5 सांगितलं. शेवट कसं होईल? म्हणजे 6,000च्या आसपास सोडून देणार. मित्रांनो बघा 6,000च्या आसपास सोडून देते. माल मस्त आहे. पिलं छान आहे बघा. क्वालिटी या ठिकाणी. गावरान जातीमध्ये माल यांचा शोधा चालू आहे. पिल्लं छान आहेत मित्रांनो या ठिकाणी. क्वालिटी मस्त आहे. दादांते मागणी करतायत आणि दादांते विकणार आहेत. पिल्लं बघा पाळायला माल चाललाय हा टोटल. काय किंमत सांगतात हो आपण? कसं काय बोललाय? काय कानाने माल सांगितलाय? मित्रांनो 6,000 रुपये कानाने माल सांगितलेला आहे. कसं काय मागितलंय दादा? मागायचे. तर मित्रांनो बघा 6,000 रुपये कान सांगितले. अजून मागितलेलं नाही. पाहू दादा ते कसं काय माल मागतात. पिल्लं छान आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो मागितलेलं आणि दादांनी निघून गेलेले आहेत. पिल्लं पण निघून गेलेत. माल चांगला आहे बघा. पाहू पण काय शोधा लागतं त्या ठिकाणी. पार्ट्या चालू आहेत मालाला. ₹7,000 रुपये सांगितले. आता समोरचा पार्टीला 8 नाही घेत. हो दाम ते कसं काय मागतात? दर आहे 2-4. 4.5ने मागितलाय. 4.5 मग नियमन मागा 5.5.
4.5ला मागितला आहे. 5,500 रुपये दादा तो सांगतोय. आता पिल्लं छान आहेत, माल मस्त आहे, चांगली किंमत लावून दिलेली आहे, काय अडचण नाही आहे. 5.5 बोलतोय, समोर 4.5 मागतोय. शोधा करून देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. आपण या ठिकाणी बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करू. माल मस्त आहे. 4500 रुपये सांगतायत ते. कसा रे, कसा मग चांगला मागवून घेतलाय, लांब नाही मग एक शब्द बोलशील तेव्हा शोध होईल ना. साडंगायचे जाऊ दे, आता त्यांनी बी मागितले ना. 4.5 4200 नाही बोलले, मग कसे होतील? 5.5 5.5 आधीपासून सांगतात ना ते. त्यांनी 4.5 मागितला. थोडाफार उतरा, ते बी थोडेफार चढायला लावतो मी मग त्यांना. होत असेल तर करून घेऊ, तुम्ही बोला, तुमच्यावर आहे आता. तर मित्रांनो बघा 4,500 मध्ये मागून घेतलेला आहे माल, चांगला मागून घेतलेला आहे. 5,500 रुपये सांगायचे. पिल्लं छान आहेत, माल मस्त होता बघा मित्रांनो. 4:45 पर्यंत होऊन गेला असता, पण दादांनी माल दिलेला नाही. 4:45 पर्यंत होऊन गेला असता, माल सोडलेला नाही. पिल्लं छान आहे बघा, क्वालिटी मस्त आहे. या ठिकाणी दादांनी बघा बोकड आणले मित्रांनो, पिल्लं छान आहेत. जवळजवळ 7 नग आहेत, 6-7 नग आहेत. क्वालिटी मस्त आहे बघा, पाण्यालायक माल आहे. काय किंमत सांगितली? 5.5 कानाचे. कसं काय मागितले? काय कानाने मागितले? कसं काय अपेक्षा आहे मग? 4.5 पर्यंत फायनल मित्रांनो. 5,500 रुपये सांगायचे. 4,000 मागणी झाली सांगताय ते. 4.5च्या अपेक्षा आहेत त्यांना. पिल्लं छान आहेत बघा, माल मस्त आहे. या ठिकाणी मित्रांनो या लॉटचा शोधा चालू आहे. काय कान पिल्लं खूप छान आहेत, एक नंबर. काय कान सांगितलं? काय कान सांगितला? 6,000. कसं काय मागितलं हो? मग दिले नाही, अजून सौदा चालू आहे. असेल ना, काय असेल ना तुम्हाला का? शोधा चालू आहे. बोलणार तेव्हा तो शोध होईल ना. बोलून राहिले, मागितला म्हणजे बोलून राहिले. मस्त मित्रांनो. हो, चालेल बोलून राहिले. नेमकं लायला टोस 5100 मागून घेतलेले. 5.5 रुपये सांगायचे. 5100 मागून घेतलेला आहे माल. माल चांगला आहे, लहान आहे. कोकरांचा शोधा चालू आहे. 5100 मागून घेतलाय दादांनी. आणि ते समोर त्याची 5.5ची अडी. छान आहेत मित्रांनो. घ्या थोडासा उतरा तुम्ही, घ्या थोडा करून घ्या ना, काय माल चांगला आहे ना. हा खरं आहे, घ्या थोडा उतरा. 5.5 नाही अशी अडी नका लावून धरू. 5.5ची मागितलेलं 5.5 मागून गेले, आम्ही 6 म्हणितलं होतो. सगळं खरं मागून निघून गेलेला वेगळा राहतो, शोधा करणारा वेगळा राहतो. आपण लक्षात घ्यायचं. नाही 5.5 म्हणताय ते. 5100 लागून गेले. ते सांगू नाही शकत. माझ्या कलर हो थोडासा घ्या चढी. हो द्या मोकळवा, जाऊ द्या काय ते देणार मग काय. 2 शब्दात व्यवहार करा, मोकळा करा, मिठात टाकी घे. टोटल टाकून घेणार ना. हा टोटल काय निवाडायचा विषय नाही. टोटल आहे ना. 5,000 रुपये सांगायचे. 5100 मागणी झालेली आहे. पुढेपर्यंत शोध होता या ठिकाणी. थोडंफार मध्ये करण्याचा प्रयत्न करू आपण या ठिकाणी. खरेदी करा, मी कम पैसे काय करतो. मागेल मानले कंट पडा कडी म्हणजे आपल्याला माहिती ना, पण पुन्हा बकरा मागा 50 कमी द्या. 50 100 कमी दिला. 100 कसे 5-400 दिला. 5,400 सांगतायत ते. आणि 5100 शोधा मागतायत. घ्या थोडा चढा, जाऊ द्या. हो आता सोडा तुम्ही काय थोडावरून. 5200 5200 सांगून दिलाय मित्रांनो.
बरोबर ठीक ठीक मागून घेतलेलं आहे. माल मस्त आहे आणि 5400 रुपये सांगायची किंमत आहे. माल मस्त आहे. हा? मित्रांनो, 5400 रुपये सांगायची किंमत आहे. 5400 ला उतरले आता आणि समोर त्याला 5200 पर्यंत चढवलेलं आहे आपण. 5200 पर्यंत आलेलं आहे. पाहू आपण मित्रांनो, जवळ आहे सुद्धा या ठिकाणी, लांब नाही आहे. माल मस्त आहे. दोन भाऊ राहतात त्यामध्ये एक कमी काम करत एक जास्ती करत करायला लागले सगळे सारखेच सगळे हा मग काय असं जेवढं तेवढं त्यांना मागायला मी 100 तोडली आता तुम्हाला करायला काय वादा नाही. ते मागायचं जाऊ द्या, मागून निघून गेलेला राहतो. मी तुम्हाला तेच सांगतोय, मागणाऱ्याचा विषय सोडून द्यायचा, जो समोर त्याचा शोधा चालू ठेवा तुम्ही. माल मस्त आहे या ठिकाणी, पिल्लं छान आहेत मित्रांनो. 5200 पर्यंत आले दादा आणि त्यांच्या समोर 5400 सांगतोय. आम्हाला 200 रुपये थोडा इरा पाहते का 5250 रुपये करून दिले, त्यांच्या समोर दादा 5300 रुपये सांगायला लागलेले. पिल्लं छान आहे त्या ठिकाणी, माल मस्त आहे. थोड्या थोड्या 50 वर मागे पुढे होतोय. 3000 रुपये 12 लाख जाईल 3000 रुपये 12 लाख जाईल. 5300 रुपये म्हणतायत ते. माल मस्त आहे या ठिकाणी. कसा झाला 5300 म्हणतायत. 5250 मित्रांनो बघा, 5250 शब्दाला मान म्हणताय आणि समोरचा 5300 ने अडवतोय. 500 करताना का शोधा 5250 तुम्ही सांगा नको आल्यानंतर आम्ही 250 तेरा मागे अजून येईल तू आणि अजून दहा आहेत नाही काय ना काय एवढं आडून पाहू जाऊ द्या ना आता. राहतं थोडंफार मागे पुढे काय एवढं. बच्चा होती दोनच बच्चा आहे. किती होतात 5250 प्रमाणे तुमचे. तुमच्या शब्दाला मान देतोय आम्ही, पण माझा 4 बकरे डायरेक्ट गांडे नाव 500 रुपयाचा विषय राहतो. आता बा मी तर त्यातल्या एवढा ओढतो बी नाही, पण घ्यायचे ते ऐकी घेत टाइमले म्हणून मी थोडाफार चढाई दे, बाकी काही विषय नाही. तसे मी विचारच बी नाही त्याला ना, मला घर जाईन गाड्या बी देत होती नाही मायला त्या बोकडवाले भाऊ वाढा द्यावर बस बरं का. काही ठिकाणी पैसा घ्या तशा बोलत लोक काय आपण विचारतो. बरं मी काय म्हणतो आता बा हे बा 500 रुपयांना स्वतःशी हे बा काही आता त्याच एवढा मी काय त्याच एवढा ऐकी राहा तर तुम्ही थोडंसं ऐकी घ्या ना. ऐकल्याशिवाय स्वतःच होत नाही, मध्ये पडल्याशिवाय स्वतःच होत नाही. मी काही दलाली मागत नाही ना तुमच्याकडून ना त्यांच्याकडून. दलाल टाका एवढं तेवढं त्यासना बी जातच तुम्हाला जातच. हे बा 500 रुपये 500 वरून काही स्वतः मोडू नका. वरला 250 द्या 5250 नेशे ना, तर हिशोब करून त्यांना पैसे देऊन टाका. हो ऐकून घ्या एवढा आता मना शब्दाले मानता ठेवशा जाते एवढा द्या 250 द्या त्यासले. ठीक आहे हा घ्या टाकून घ्या एवढा. काय 250 करता शोधा म्हणून नका. पिल्लं छान आहेत मित्रांनो. 5250 ने शोधा होता टोटल. दादा त्यांनी बोलले वरती 250 रुपये द्यायला लावलेत मी त्यांना. एक नंबर क्वालिटी बघा, माल मस्त आहे. म्हणजे टोटल मालामध्ये 250 वाढणार आहेत, पण 5250 ने शोधा होणार त्या ठिकाणी. एक नंबर बच्चे पिल्लं छान आहे त्या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी दादांनी शिरोई पॅश मध्ये गावरान जातीत माल आणला आहे. शिरोई पॅश मध्ये माल म्हणतो आपण यांना. अजमेरी मध्ये येतो थोडासा बघा. गुजरी माल मित्रांनो, अजमेरी गुजरी माल. शिरोई पॅश मध्ये माल आपण यांना म्हणतो, कारण की थोडं मिक्स माल येतो मित्रांनो. बोकडे छान सगळे बोकडे, टोटल बोकडे. किती नग येते? 110 नग आणलेले. कसं काय सांगतायत? हे बोलले आम्ही 6500 प्रमाणे, तिकडचे 8000 रुपये प्रमाणे. तो माल मोठा आहे का? ते माल मोठा आहे. बरं तो पण दाखवू. हा 6500 रुपये सांगायचे. कसं काय मागितला होता? 6500 प्रमाणे मागितला. ते तर म्हणतायत ना द्यायला. नाही त्यांचे ते 8000 म्हणतायत. तिकडचे 8000 रुपये आहे. हा मग ते 6.5 ने मागितले. ते 6.5 ने मागितले. तर मित्रांनो बघा, हा माल 6500 प्रमाणे सांगतायत. कमी जास्त करून देऊन टाकतील. माल मस्त शिरोई पॅच मध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो. बघा गुजरी पण याच्यामध्ये गुजरी बच्चे भी आहे मित्रांनो. हे बघा गुजरी बच्चे मान बघा त्यांची चालर आहे मित्रांनो. पिलांना 100% चालर आहे. क्वालिटी एक नंबर बच्चे आहेत. आणि या ठिकाणी मोठा माल सुद्धा आणलेला आहे त्यांनी. हा बघा मोठा माल सुद्धा आहे. आपण बघा राजस्थानवरून गाडी करून आणली मित्रांनो. एक नंबर बच्चे क्वालिटी छान आहे. माल मस्त आहे बघा.
मोठा मोठा माल आहे मित्रांनो. शुरे पॅचमध्ये याला माल म्हटला जातो. गावरान शुरे पॅचमध्ये माल म्हटला जातो याला. पिल्लं छान आहे, एक नंबर बच्चे आहेत या ठिकाणी. टोटल बच्चे दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी शोधा चालू आहे मित्रांनो. पाहू आपण काय बघतो. पिल्लं छान आहेत, माल मस्त आहे बघा या ठिकाणी. एक नंबर बच्चे, एक नंबर बच्चे ते बघा. या ठिकाणी थोडा शोधा सुद्धा चालू आहे. कसं काय सांगतो पाहू आपण. माल मस्त आहे. मागितला का हो तुम्ही? मागितला का माल? मागितला का? ओरी लागेल नाही अजून मागितला नाही. तर मित्रांनो कसं काय सांगितलं? 7.5 प्रमाणे मोठे बच्चे आणि मागची रांग 6 प्रमाणे. तर मित्रांनो बघा 6,000 रुपये कानाने हा माल सांगितलेला आहे आणि 7.5 प्रमाणे हा माल सांगितला. पिल्लं छान आहेत, माल मस्त आहे. या ठिकाणी बार्गेनिंग चालू आहे. पाहू आपण दादा ते काय कान मागतायत. बच्चे छान आहेत बघा. तर मित्रांनो हे 20 बच्चांचा दाव चालू आहे. 5.5 प्रमाणे मागितलेला आहे. 6,500 प्रमाणे समोरचा व्यक्ती सांगतोय. पाहू आपण करून देण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी माल मस्त आहे बघा. 6,000 प्रमाणे सूर्य पॅचमध्ये माल सांगतायत ते. त्यांना चांगल्यात काय अडचणी पण किंमत जास्त सांगतात. माल मस्त बघा या ठिकाणी. एक नंबर बच्चे हातात राहू द्या. तर मित्रांनो दादांनी लहान पिलू घेतलेलं. पिलं खूप छान आहे. बकरी खाली लावायला घेऊन चालले असतील. माल मस्त आहे मित्रांनो. एक नंबर क्वालिटी गावरान जातीत पिलू आहे. काय किंमत सांगायची होती त्यांची? 1300 सांगत होते. 1000ला घेतले तुम्ही. तर मित्रांनो बघा 1300 रुपये सांगायची किंमत होती. 1000ला घेतले. असं मोकळं दाखवा ना. हे बघा पिलू छान मित्रांनो. पाट एक नंबर बच्चा आहे. दादांनी माल खरेदी केला बघा पाय. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला. पिलू बघा पिलू खूप छान आहे. मोठा माल आहे मित्रांनो. खाली सोडा तो मोठा माल आहे बघा मित्रांनो. एक नंबर बच्चा आहे. काय किंमत सांगितली होती त्यांनी? सांगितलं 6,000, आम्ही घेतलं 5.5. तर मित्रांनो 6,000 रुपये सांगायची किंमत होती. 5.5ची खरेदी. पिलू छान आहे बघा. माल मस्त मित्रांनो. एक नंबर क्वालिटी गावरान जाते. तर मित्रांनो बाबांनी या ठिकाणी ना जोडी घेतलेली. बोकड बघा. बोकड मोठे आहेत, कार्यक्रमाला घेऊन चाललेले. तर हा एक मोठा माल आहे आणि एक थोडासा लहान माल आहे मित्रांनो. क्वालिटी खूप छान आहे. या मोठ्या बोकडाची काय किंमत सांगितली त्यांनी? 13,000ला घेतलाय. काय बोलायचे होते त्यांचे? ते काय बोलले होते किंमत? 16-17. तर मित्रांनो याचे 16,000 सांगायचे होते. 13ला घेतले. आणि हा लहान बोकड कितीला घेतलाय? 11. आणि त्याचे काय बोललेले होते? 16,000. त्याचे 16. तर मित्रांनो याचे 16,000 सांगायचे होते. 11,000ची खरेदी. पिल्लं छान आहे बघा. माल मस्त आहे मित्रांनो. दादा ते कार्यक्रमाला घेऊन चालले. एक नंबर बच्चे. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी बोकड खरेदी केलाय. पिल्लं खूप छान आहे. माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगायची होती त्यांची? व्यापारी केवढ्याला बोलला होता? व्यापारी ते 7,000 बोललो. हां मी 5.5 बोललो. मग केवढ्याला घेतला आता? 6,000. 6,000ला घेतलं. 6,200ला. तर मित्रांनो बघा 7,000 सांगायची किंमत होती. दादाने 5.5 पासून मागायला सुरुवात केली होती. पण 6,200 मध्ये खरेदी केलेलं. पिलू छान आहे. माल मस्त आहे बघा या ठिकाणी. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी लहान पिलू घेतलेलं. पिलू खूप छान आहे. माल मस्त आहे बघा. एक नंबर क्वालिटी. काय किंमत सांगायची होती त्यांची? व्यापारी केवढ्याला बोललो आता? 3200ला. 2ला घेतलंय मग आता. तर मित्रांनो 3200 सांगायची किंमत होती. 2ची खरेदी. पिलू खूप छान आहे बघा. माल मस्त. तर मित्रांनो दादांनी पिलू घेतलेलं. पिलू खूप छान आहे. काठीवाडीमध्ये माल आहे मित्रांनो. एक नंबर बच्चा आहे. क्वालिटी बघा. क्वालिटी खूप छान आहे. काय किंमत सांगायची होती त्यांची? 2500 सांगायची होती. तुम्ही केवढ्याला घेतलं मग आता? आम्ही 1500ला घेतलेलं. तर मित्रांनो बघा 2,500 रुपये सांगायची किंमत होती. दादांनी 1500ला पिलू घेतले. पिलू खूप छान आहे. माल मस्त आहे मित्रांनो. एक नंबर क्वालिटी. तर मित्रांनो दादांनी बाजारातून हा पिलू खरेदी केलाय. काठीवाडीमध्ये माल एक नंबर पिलू मित्रांनो. गावरान जाती. ते बोकड आहे का पाट आहे? पाट आहे. काय किंमत सांगायची होती त्यांची? किंमत काय? व्यापारी काय बोलला होता? 2,500. तर मित्रांनो 2500 रुपये सांगायची होती. केवढ्याला घेतलं? 2200ची खरेदी. एक नंबर पिलू आहे बघा. माल मस्त आहे मित्रांनो. पाळायला चाललंय. क्वालिटी छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक शोधत मिक्स पिलं आहे. दाखवा ना. पिलं मोकळं करा नाही बघा. राजस्थानमध्ये शोधत मिक्स पिलं आहे. आणि या ठिकाणी गावरान आहे आणि गावरांची जोडी आहे. पिलू छान आहे. याची काय किंमत सांगितली होती? 1600ला घेतलंय. काय बोलायचे होते त्यांचे? 1600ला रोग गेले. तर मित्रांनो हे 1600ला घेतलेले दादांनी. आणि बारीक बच्चे कसे घेतलेले? ते बी 1600 जोडी पडली. तर 3ला जोडी घेतली म्हणजे 1500 रुपये कान माल पडला. आणि एक 1600ला घेतले. पिलू छान माल मस्त आहे. क्वालिटी एक नंबर बच्ची छान आहे बघा. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून बोकड घेतलाय. पिलू खूप छान आहे. माल मस्त आहे. एक नंबर क्वालिटी आहे. काय किंमत सांगायची होती याची? 2500 रुपये. केवढ्याला घेतलं मग आता? आम्ही 2,000ला घेतला. तर मित्रांनो 2500 सांगायची होती. 2ची किंमत घेतलेली. आणि कोंबड्या कशा पडलेल्या आहेत?
₹450 ला एक आहे आणि ₹350 ला एक 350 रुपयानं 450 रुपयानं का मित्रांनो पिलू छान आहे बघा माल मस्त एक नंबर क्वालिटी आहे कोंबड्या बी घेत आहेत गावरांच्या त्यांनी गावरान मिक्स थोड्या आणि या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये बोकड एक नंबर बच्चे तर मित्रांनो अशा प्रकारे साखळी बाजार शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या फार्मवर तसं गव्हाणीचं काम चालू होतं ना तर वेल्डिंगकडे जास्त वेळ पाहिलं गेलं माझ्याकडून डोळ्यांना वेल्डिंग लागून गेली त्यामुळे एवढा आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद